और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। जेव्हा मी हात भारतो ही भेट यासाठीका, तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. जेव्हा आम्ही हात भारतो ही भेट यासाठीका, तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. तू आमचा हात उभारण्याच्या योग्यसा, योग्यसा, योग्यसा. तू आमचा हात उभारण्याच्या योग्यसा, योग्यसा, योग्यसा. तू आमच्या हात उभारण्याच्या योग्यसा, योग्यसा, योग्यसा. तू आमच्या हात उभारण्याच्या. जेव्हा आम्ही हात उभारतो ही भेट यासाठीका, तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. जेव्हा आम्ही हात उभारतो ही भेट यासाठीका, तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. योग्यसा, योग्यसा, योग्यसा. तू आमच्या हात उभारण्याच्या योग्यसा, योग्यसा, योग्यसा. तू आमच्या हात उभारण्याच्या योग्यसा. तू आमचा हात उभारण्याचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत असा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि सुंदर वेळ असा प्रार्थना करूची. जर काही तुम्ही असाच आपले डोळे बंद करा आणि हात वरती करा आणि प्रार्थना करा. बोला, अन्य भाषेमध्ये बोला. री बहुत शांत राहा. त्या परमेश्वराला धन्यवाद द्यावा. तो परमेश्वर महान असा, तो परमेश्वर अद्भुत असा. री बहुत शांत राहा. या राज्य के बोझ बोंद रहा बाबा के बोझ बोंद रहा री बाबा बोंद रहा. या राज्य के बोझ के बोंद रहा बाबा के बोझ बोंद रहा री बाबा बाली बोंद रहा लेके बोझ रहा मार रहा बाबा बाली के बोझ बोंद रहा बाबा के बोझ बोंद री बाबा बोंद रहा री बोंद रहा बाद रहा. या राज्य दे बोझ शाहरा बाबा बाली के बोल बोंद रहा के बोझ बोंद रहा री बाबा बोंद रहा मार राज्य के बोझ के बोंद रहा लेके बोझ के बोंद रहा बाबा बोंद रहा बोंद
raba Mara zeze bo shahandra ba di baba bali bondra ba lege bo zendra ri baba bondra ba I rozole bondra ba ma kamali bondra ba lege bo zendra ba ri bondra ba ba I razze ke bo zege bondra ri baba bali bondra ba lege bo shahandra ba bondra ba bandra ba ma leze ke bo zege bondra la baba bali bondra ri bo zege bo shahandra ma bandra ba bondra ya razze ke bo zege bondra ba lege bo zege bondra ri baba bondra ba ri bondra bandra ba I razze ke bo zege bondra ri baba bandra ba bondra bo shendra ba bondra ri baba bandra ba bondra la ra baba bali bondra ba lege bo zege bondra ra ke bo zege bondra ri baba bandra ba bondra bo shendra ka ma razze ke bo zege bondra ba ri baba bali bondra ba lege bo zege bondra ri baba bondra ri bondra bandra ba या राज्य के बोझ से री बाबा हा कमल बोंद्र बने के बोंद्र बार बदरा वो शहांद्र बदरा ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद करते परमेश्वर धन्यवाद करते हालेलुया प्रेज द लॉर्ड मी प्रार्थनेचा पहिला बिंदू वाचतोय आम्ही प्रार्थना करत असतो की परमेश्वर नेत्यांचं अंतःकरण मूर्खपणा आणि कपटपणापासून शहाणपणा आणि सत्याकडे वळवित असा प्रेज द लॉर्ड किंवा आमचा बदलावाचा महिनो असा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा या करण्यास सक्षम होणं योग्य असा प्रेज द लॉर्ड नीतिसूत्र 21 अध्यायाचा एक वचन सांगता असा राजाचा मन परमेश्वराच्या हातात नद्यांच्या पाण्यासारखा असं त्याका वाटात थैसर वळता प्रेज द लॉर्ड विशेषतः भारत आणि महाराष्ट्राच्या नेत्यांसाठी प्रार्थना आणि मध्यस्थता करा की परमेश्वर त्यांचे अंतःकरण बदलतो मूर्खपणा आणि कपटपणा शहाणपणासाठी जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा यास करण्यास योग्य असा हालेलुया घोषणा करा की या वेळी प्रत्येक वेळी परमेश्वराची बुद्धी आणि प्रेम काम करत असा आणि पवित्र आत्म्याद्वारे निर्देशित असा त्यांच्या देशांच्या अजेंडा पूर्ण करण्यासाठी हालेलुया अंतःकरणात प्रार्थना करा आणि घोषणा करा की डीप स्टेट सोबत दबाव असान पण ते त्यांच्या अजेंड्याच्या समोर झुकाचे नाही उलट ते सत्यासाठी उभे राहतले आणि गैर राजकीय लोकांच्या विरोधात बोलतले हालेलुया आपण प्रार्थना करूया री बो जेंद्रबा मार रेगे बो जेंद्रबा बाली बोंद्रबा महाराष्ट्र प्रत्येक नेत्यासाठी री बोंद्र मांद्रबा यर्रा लेगे बो जेंद्रबा बांद्रबा यर्रा बाबा बोंद्रबा बाली बोंद्र ते कोणत्याच दबावाखाली निर्णय घेऊचे नाही येशू ख्रिस्ताच्या नावात री बाबा बोंद्रला बाली बोंद्रबा मार रेगे बो जेगे बो शहांद्रबा री बाबा बाली बोंद्रबा लेगे बोंद्र री बाबा बोंद्रबा यर्रा बाबा बाली बो जे बंद री बाबा बाली बोंद्र ले बाबा बाली बोंद्रबा रेगे बो शहांद्रबा मार रजे बो शहारा बाली बो जे री बाबा बाली बोंद्रबा लेगे बोंद्रबा या राज्य के बोझ के बोंद्र री बाबा बाली बोंद्रबा बाली बोंद्र की बोंद्रबा इराका बाली के बोझ ले बोंद्र रबा बाली बोंद्रबा ली बोंद्रबा लेगे बोझ जेंद्रबा मार राज्य के बोझ के बोंद्र री बाबा बाली बोंद्रबा लेगे बोझ शहांद्र री बोंद्र बांद्र या राका बाली के बोझ री बाबा बाली बोंद्र ले बोंद्र बाबा ले बोंद्र बोझ ओ राज्य के बोझ शहारी बाबा ले बोंद्र ला बाबा ले बोंद्र ला बाबा ले बोंद्र मार रे के बोझ के बोंद्र ली बाबा बाली बोंद्र री बाबा ले बोंद्र री बोंद्र बाली बोंद्र बाज के बोझ क्षेत्र मार रे के बोझ शहांद्र मामा ले बोंद्र ला बाबा ले बोंद्र बाबा ले बोंद्र बाज री बोंद्र बाद्र मार रे के बोझ शहांद्र री बाबा बांद्र री बोझ क्षेत्र मार रे के बोंद्र री बाबा ले बोंद्र ला बाबा ले बोंद्र री बोझ के बोझ बोंद्र रा बाबा बोंद्र मार रे के बोझ शहांद्र मामा माली बोंद्र ला बाबा ले बोंद्र री बोंद्र बार बोंद्र री बोझ शहांद्र या रा के बोझ शहांद्र रे के बोझ ले बोंद्र री बाबा ले बोंद्र री बोंद्र रागा बाबा ले बोंद्र ला बाबा ले बोंद्र ला बाबा ले बोंद्र बाली बोझ के बोंद्र ला बाबा री बोंद्र बाद्र मार रे के बोझ री बाबा ले बोंद्र बाली जे के बोझ शहांद्र रे केंद्र की रगा ले बोझ इंद्र बाली बोंद्र ली बाबा ले बोंद्र बाली बोझ इंद्र बाली के बोझ शहांद्र मा कोंद्र ला बहाली बोंद्र ले के बोझ इंद्र ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर री बोंद्र प्रत्येक नेत्यासाठी प्रभू धन्यवाद देतो कोणता नेता परमेश्वर दबावाखाली काम नाही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर त्यांचा अजेंडा पूर्ण होऊचा नाही येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर जे काही निर्णय घेतले ते लोकांच्या हितासाठी असतात येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो प्रभू आमेन आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड मी प्रार्थनेचा दुसरा बिंदू वाचतोय आम्ही प्रार्थना करत असतो भारत आणि भारताच्या प्रत्येक राज्यांच्या जबरदस्तीच्या लसीकरणाच्या विरोधात प्रेज द लॉर्ड स्तोत्रसंहिता 22 अध्यायाच्या 27 आणि 28 वचन सांगता असा आम्ही आणि पूर्ण पृथ्वी परमेश्वराची आठवण करतली आणि परमेश्वराकडे वळतले आणि जगातले सगळे लोक परमेश्वरासमोर झुकतले आणि त्यांची उपासना करतले कारण की राज्य आणि सिंहासन परमेश्वराचीच असा आणि तो देशावर राज्य करत असा हालेलुया आम्ही प्रार्थना करत असतो जबरदस्तीच्या लसीकरणाच्या विरोधात राज्य आणि देशाच्या लॉकडाऊनच्या विरोधात आणि या सगळ्या योजनांच्या विरोधात जे की डीप स्टेटच्या कल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या विरोधात घोषणा करा की ख्रिस्ता विरोधात हे अद्याप सुरू झालेली नाही असा परंतु सुवार्ता मोकळेपणा सुरूच राहतली आणि बरेचसे लोक परमेश्वराक जाणतले ओळखतले भारतात महाराष्ट्रात बिहारमध्ये उत्तर प्रदेश इत्यादी सुवार्तेचा प्रचार आणि शिकवणीद्वारा येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन हालेलुया रबोंद्र बाबा प्रार्थना करू री बोंद्र माला बोंद्र
परमेश्वर सुसमाजा प्रत्येक ठिकाणी जात असा येशू ख्रिस्ताच्या नावात रिबोन राबा जी लसीकरणाची त्यांनी योजना केली असता रिबोन ती योजना आम्ही मोडतो येशू ख्रिस्ताच्या नावात रिबो जैन रबान रबा प्रार्थना करा रे बो सहा कांत रबा मार रे गे बो जे के बो शहान रबा ली गो जैन ली बाबा बोन ली बोन रबान रबा ई रबा बाबा ली बोन रबा रे के बोन रबा या अल्लाह रबा बाबा ली बोन रबा ले के बो जे के बो शहान रबा रा बाबा बोन ली बोन रबा ली बो जे के बो जान रबा मा कोन रला बाबा ली बोन रबा ले के बो जे के बो शहान रबा मा री बाबा ली बोन ली बाबा ली बोन रबा ली बो शहान रबा मान रबा ई रगा बाबा ली बोन ले के बो जे के बो शहान रबा ओ रगा बाबा ली बोन रला बाबा ली बोन रबा ली बो जेन रबा के बो शहान रबा मा कोन रला बाबा ली बोन रबा रे के बोन रबा ई रगा बाबा ली बोन रबा रे के बो जे के बो शहान रबा मा ले के बो जे के बो शहान रबा बाबा ली बोन रबा रे के बो शहान रबा मा रा रा बाबा ली बोन रबा रे के बो जे के बो शहान रबा री बोन रबा ई ल रा बाबा ली बोन रबा री बाबा रबा बो शेन रबा ओ ले के बो ले बोन रबा री बाबा रबा भारताच्या प्रत्येक कोणामध्ये सुसमाचार जात असतात री बोन जेन आणि ते लोक सुसमाचार ग्रहण करत असत येशू ख्रिस्ताच्या नावात री बाबा बाबा बोन रबा ला हा रा गान रबा या रा जे के बो जेन रबा ली बोन रबा ओ रा गबा ली बोन रबा भारताच्या प्रत्येक कोणामध्ये लसीकरणाची योजना कामयाब नाही होची येशू ख्रिस्ताच्या नावात री बाबा हा जे के बो शहान रबा ली बाबा बोन रबा ला का बान रबा मा रे गे बो जिल बोन रबा ली बाबा बाली बोन रबा बो सेन रबा मा रो जोन रबा ली बाबा बाली बोन रबा बाबा बाली बोन रबा बो शिक बोन रबा रबा ई रजे के बो जा ले के बो जेन रबा ली बाबा बोन रबा ले के बो जेन रबा रबो शेन रबा बो रबा मा रजे के बो जान ली बाबा बाली बोन रबा ली जो को शान रबा मा कोन रला बाबा बाली बोन रबा रे के बो जेन रबा ओ रहा बहान रबा ओ रगा ली बो बाली बोन री बो जे के बो शान रबा मा ली बोन रबा री बोन रबा मा ली जे के बो जेन रबा ली बोन जेन रबा बाली बोन री बो शान रबा मा कोन रले बाबा ली बोन रबा ली गा जे के जे बो शान रबा ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येक देशातल्या प्रत्येक कोणामध्ये प्रभू तो सुसमाचार जात असतो प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येक देशाच्या कोणामध्ये ज्या ठिकाणी लसीकरणाचा प्लॅनिंग केला असता प्रत्येक प्लॅनिंग मोडतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येकाचा उद्धार होत असं येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड ही सुंदर वेळ असा आराधनेची प्रेज द लॉर्ड ज्या नावामध्ये आसा मुक्ती ज्या नावामध्ये आसा शक्ती ज्या नावामध्ये आसा शांती देवताचा नाव स्वास्थ्य ज्या नावामध्ये आसा मुक्ती ज्या नावामध्ये आसा शक्ती ज्या नावामध्ये आसा शांती देवताचा नाव स्वास्थ्य ज्या नावामध्ये आसा जीवन येशू असा ताना ज्या नावामध्ये आसा वंदन येशू असा ताना येशू तुझा नाव सर्वोच्च असा येशू तुझा नाव सर्वोच्च असा येशू तुझा नाव सर्वोच्च असा रोगराईपासून गरिबीपासून प्रत्येक शापापासून सोडवता नावाचा जांधांका दृष्टीपण देता रोगराईपासून गरिबीपासून प्रत्येक शापापासून सोडवता नावाचा जांधांका दृष्टीपण देता ज्या नावामध्ये आसा जीवन येशू असा ताना ज्या नावामध्ये आसा वंदन येशू असा
सर्वोच्च असा येशू तुझा नाव सर्वोच्च असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 14 मार्च 2021. आजचा विषय असा आमची शब्दांची शस्त्रा. सुरुवातीचा वचन घेतला असा कलसेकरांस पत्र 1 अध्याय 12 आणि 13 वचन. त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करा, त्यांना आमका अंधाराच्या सत्तेतना काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवल्या. वरच्या शास्त्रवचनातना आम्ही बघतो की फक्त 2च गटांचे लोक असत जे अंधाराच्या सामर्थ्याखाली असत आणि ते जे देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्याखाली असत. जोपर्यंत तुमचो नव्यान जन्म होत नाही आणि तुमची बदली देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात होत नाही, तुम्ही अंधाराच्या सामर्थ्याखालीच राहतात आणि शैतान तुमच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टींचो देव होता. आठवा की येशून त्यांका अटक करून जे यहुदी इले होते त्यांका म्हणालो, तुम्ही तुमचो बाप शैतान ह्यापासना झाला असास आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करूक बघता. योहान 8 अध्याय 44 वचन. याच कारणामुळे खूप वेळा आम्ही राष्ट्रांच्या नेत्यांका आणि राज्यकर्त्यांका अंधाराच्या सत्यांनी प्रभावित आणि नियंत्रित झालेला बघतो. जेव्हा असे नेते दुष्ट निर्णय घेतात आणि दडपशाहीची धोरणा गाजवतात, हे यामुळेच असता कारण ते दुष्ट बलांनी प्रभावित केले जात असत. मनांतर आमका नेत्यांसाठी प्रार्थना करू होई, म्हणजे अंधाराच्या बळांनी प्रभावित होण्याऐवजी ते देवाच्या आत्म्यान प्रभावित होतले. हालेलुया. बायबल म्हणता तर सगळ्यात आम्ही ह्यो बोध मी करतय की सगळ्या माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करा. 1 तिमोथेय 2 अध्याय 1 आणि 2 वचन. मग 2 कोरिंथकरांस पत्र 10 आणि 4 वचन म्हणता, कारण आमच्या युद्धाची शस्त्रा दैहिक नाही तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ असत. युद्ध जो शब्द स्ट्रॅटेजिया ग्रीक असा आणि तो आमका सांगता असा की आम्ही रणनीती करण्याच्या कार्यालयामध्ये असव, पवित्र आत्म्यामध्ये एका लष्करी मोहिमेचे पुढारीपण करीत असव. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही शब्द बोलता, देवाचे देवदूत आणि देवाचो आत्मो ते शब्द घेतात आणि त्यांका सशस्त्र करतात. याच तर त्यांना गड किल्ले खाली खेचूक बलवान करतात. मनाने ख्रिस्ती या नात्यान तुमच्यावर असलेल्या जबाबदारीची तीव्रता ओळखा. राष्ट्रांच्या नेत्यासाठी मध्यस्थी करणा, वेळोवेळी तुमच्या देशातल्या नेत्यांसाठी आत्म्यामध्ये आवेशान प्रार्थना करा. अधिकारवाणीच्या शब्दांनी अंधकाराच्या बलांका त्यांना नेत्यांका प्रभावित करण्यापासून फटकारून रोखा आणि घोषित करा की प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची हृदया प्रभूकडे वळलेली असत. देवाच्या ज्ञानान आणि नीतिमत्वान प्रभावित होण्यासाठी याच आम्ही राष्ट्रांच्या नेत्यासाठी प्रार्थना करू होई असा देवाच्या वचनाच्या अनुषंगान आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करूकच होई. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, ज्या कल्पना मनुष्याच्या मनात रुजवण्यात दिल्या असत आणि जे सिद्धांत त्यांच्यानी जीवनात स्वीकारलेले असत, ज्यांनी त्यांका त्यांच्यासाठी असलेल्या तुमच्या स्वप्नांच्या आणि नियतीच्या दिशेन येण्यापासून अडवला असा, असे गडच्या गड खाली खेचण्यासाठी तुझ्या बलान आमका संपूर्ण करण्यासाठी मी तुका धन्यवाद देतोय. मी घोषणा करतोय की जगातल्या राष्ट्रांच्या नेत्यांवरील आणि राज्यकर्त्यांवरील शैतानाचा प्रभाव तुटलो असा. आज त्यांच्या जीवनात तुझो प्रकाश तेजांचा मागता असा. येशूच्या नावात आमेन. मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ. मेरा नाम आराधना नीलेश ओगले है. मैं थाने चर्च से हूँ.
मेरी गवाही ये है, पहले मैं मसीह थी, मैं पहला चर्च में जाती थी, मैं अभी परमेश्वर के स्पर्श महसूस नहीं किया था, बट जैसे ही पास्टर आइजेक को सुनने लगी, वचन पर चलने लगी, तब पास्टर आइजेक प्रेयर कर रहे थे, तब मुझे परमेश्वर का स्पर्श हुआ। मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ कि मुझे परमेश्वर ने स्पर्श किया। मैं धन्यवाद देती हूँ पास्टर आइजेक का, जिन्होंने ऑनलाइन चर्च चालू किया। धन्यवाद, जिसकी वजह से मेरा ग्रोथ हुआ, वचन की समझ मिली। धन्यवाद, प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। विशुना 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 वाची असुजे विशुना 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 वाची असुजे जानवन लीला जीवन तानवसा यीशु ख्रिस्त जानवन लीला जीवन तानवसा यीशु ख्रिस्त विशुना 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 वाची जय विशुना 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 वाची असो जानवत आंधे भक्त तानवसा यीशु ख्रिस्त जानवत लंगड़े चलत तानवसा यीशु ख्रिस्त विशुना 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 वाची असुजे विशुना 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 वाची असुजे जानवत शैतान पतत तानवसा
उठले जात तानावसा येशू ख्रिस्त विष्णू 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 वाची असो जय विष्णू 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 वाची असो जय जानवत सर्व समर्थासा तानावसा येशू ख्रिस्त जानवत सगळा संभव असा तानावसा येशू ख्रिस्त विष्णू 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 वाची असो जय 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 Rondele rale shati alagadayali Lindrala shai laralagabante Lontrele shaki daralare rali Rindrala rali ralagabante le rali alabadi Rantralangragaban shotele ke digragaraleba Rindrele shetele rilagabantrele ralagaba Randrala shai 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 alagaba Atrala zale shati lara 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 O Lord, we worship you. आम्ही तुमची स्तुती करतो, तुमची आराधना करतो, तुमच्या नावाक उंच उठवतो. तुमच्या सारखो कोण ना असा. धन्यवाद त्या शक्ती आणि सामर्थ्य देवसाठी. धन्यवाद तुमका जाणूची संधी देवसाठी. धन्यवाद देतो या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास की आम्ही तुमच्या वचनातून शिकतलो आणि पुढे जातलो. आणि मी सांगतो परमेश्वरा, आमचे डोळे आमची हृदया उघडलेली असत तुमच्या वचनांका ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी. धन्यवाद देतो आणि या प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसा शकतास तुम्ही. प्रेज द लॉर्ड. बाजूच्यांका हाय फाय देऊ शकतास, बोलू शकतास स्वागत तुमचा चर्चमध्ये.
स्वागत आहे तुमचा नवीन स्तरात. हालेलुया. परत एकदा जोरदार टाळी वाजवू शकतास येशू ख्रिस्तासाठी. हालेलुया. यु नो, काम करणं आणि समजदारीन काम करणं दोघांत खूप अंतर हा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही खयच्या कामाच्या उद्देशाक जाणतास तेव्हा त्या कामाक पूर्ण करणं सोप्या होता. प्रेज द लॉर्ड. जगाचो सगळ्यात मोठो त्रास ह्या नाही की त्यांच्याकडे पैसो नाही हा. जगाचो त्रास ह्यो नाही की ओ माझो मुलगो जेलमध्ये बंद असा. जगाचो त्रास ह्यो नाही की कोणी आजारी असा. एका माणसाचो सगळ्यात मोठो त्रास असा की काय तो आपल्या जगण्याचो उद्देश जाणता इज इम्पॉर्टंट. खूपशे लोक जगण्यात लागलेले असत पण जगण्याचो उद्देश नाही जाणत. आणि ही सगळ्यात मोठी ट्रॅजेडी असा लाईफची की लाईफला जगले की लाईफचो उद्देश न जाणता. लर्न टू थिंक डीपर अँड आय शुड से लर्न टू थिंक स्पिरिच्युअल. जीवनात आत्मिक गोष्टींचा विचार करणं सुरू करा. छोट्या गोष्टींका सोडून मोठ्या गोष्टींवरती ध्यान देऊक सुरू करा. कारण खूप वेळा लोकांना वाटतं अरे मी मोठ्या गोष्टींसाठी नाही असं, मी छोट्यानंच काम चालवतलंय. पण तुम्ही मोठ्याक समजताला तर छोटा तुमका आपोआप भेटताला. प्रेज द लॉर्ड. कारण छोटा मोठ्यात असा. जेवढी मेहनत तुम्ही छोट्याक समजण्यात लावतालास कदाचित तेवढीच मेहनत मोठ्याक समजण्यासाठी लागत. पण फायदो हे होतलो की जेव्हा मोठा भेटला तेव्हा छोटा फ्री मध्ये येतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सो टुडे वी आर स्टार्टिंग अ सिरीज. एक सिरीज सुरू करतो त्याचं नाव असा मिशन अँड पर्पज ऑफ द चर्च. चर्चचा मिशन आणि चर्चचा उद्देश. चर्च जाणं पुरेसा नाही असा. चर्चचा मिशन आणि चर्चचा उद्देश माहीत असणं खूप जरुरी असा. जो उद्देश नाही जाणणार तो कायम त्याचो नोकर असतलो जो उद्देश जाणता. ह्यो लाईफचो रूल असा. जर तुमका लाईफमध्ये पुढे वाढायचा असात जा की म्हाका माहिती तुमका वाढायचा असा हा ना, नाही वाढायचा असा तेव्हा तुम्ही आता आपल्या घरातलं घर सोडून इलास. प्रेज द लॉर्ड. म्हणूनच इलास ना. तुम्ही मागे जाऊसाठी तर नाही इलास माका एकासाठी. तुमका माहिती की नाही काहीतरी बुद्धी भेटतली, काहीतरी तरी मी पुढे जातलय. आणि तीच गोष्ट होती की संडेच्या दिवशी तुम्ही उठलास, आंघोळ केलास, तयार झालास आणि हय इलास. काय असत ते अजून पण संडे मॉर्निंगच साजरी करतात. प्रेज द लॉर्ड. नाही असा अजून पण ते खय असत हंतरुणात बोलतात ना आज संडे असा, जस्ट सेलिब्रेटिंग संडे. पण मी आणि तुम्ही संडेच्या दिवशी पण इल. इट्स गुड बट वी कॅन बी बेटर. हा चांगला असा पण खूप अजून चांगला होऊ शकता. सो नाव वी विल सी चर्चचा मिशन आणि चर्चचा उद्देश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ध्यानात ठेवा जेव्हा तुम्ही उद्देश समजतालास तेव्हा तुम्ही ऑलरेडी काय होतालास मालक. 3 पद्धतीची लोक असतात जगात. सगळे लोक ह्या 3 कॅटेगरीत येतले. एक ते जे काम करणं जाणतात
एक ते जेंका माहिती कसा काम करूचा असा, आणि तिसरे जेंका माहिती काम कशाक करूचा असा. प्रेज द लॉर्ड. किती प्रकारचे लोक. पहिले खयचे, जे काम. दुसरे ते जे काम कसा करूचा असा. काय करूचा असा. जसं तुम्ही कंपनीत गेलास तर हय तुमका तिन्ही प्रकारचे लोक भेटतले. एक असता जो झाडू मारता किंवा मशीन चालवता, पण त्याका मशीन चालवक नाही यायची. जेव्हा तो गेलो तेव्हा त्याच्यावरती एक बसलेलो की ज्याका माहिता की मशीन कशी चालवची असा, पण तो मशीन चालवणार नाही असा. चालवता तो काय करता, त्याका बोलवता, सांगता बघ भावा का मशीन चालवक येता, चालवतले नाही, चालवतलंस तू. तर तो काय करता, खालच्या आपल्याला शिकवता. तर हे खयचे लोक असत, जे काम करणं जाणतात. त्याच्यावरती कोण बसलो असा, जे काम करणं येता पण करणं नाही तो, कारण बुद्धिमान असा तो त्याच्यापेक्षा बुद्धिमान असा. त्याच्यावरती एक अजून बसलेलो असा, तो बसान काम करता, ज्याका माहिती काम करूचा कशा कसा. तो कोण असता, कंपनीचो मालिक. ज्याका माहिती काम करूचाच कशा कसा. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुम्ही आणि मी जे की आम्ही चर्च असव बोलत राहतो मी हळूहळू, जेव्हा मी आणि तुम्ही ओ बॉय जा मी सांगतलं त्याका नीट ऐका. पुढची लाईन, जेव्हा मी आणि तुम्ही, आय एम थिंकिंग कसं सांगू मी. इट वॉज टू बिग. मी सांगले की जेव्हा तुम्ही आणि मी, जेव्हा मी आणि तुम्ही जे की चर्च असव, बोला आम्ही चर्च असव, मी चर्च असय. ओ लॉर्ड, डू यू नो यू आर अ चर्च. तुमका माहिती आहे का, तुम्ही बसून विचार केलास, तुम्ही स्वतः एक चर्च असास. तुम्ही स्वतः एक चर्च असास. तर ही चर्चची मिटिंग नाही असा, ही काय असा, चर्चांची मिटिंग असा. ओ बॉय, ऐकलास तुम्ही. तर आता काय झाला, चर्च इला, तर बाजूच्यांका सांगा चर्चला इला. विचार करून बघा, तुमका वाटलेला की तुम्ही चर्चला इलेला, तुमका समजला की तुम्ही स्वतःच चर्च होतास, ते चर्चला इलेला. मी सांगले की जेव्हा मी आणि तुम्ही जे चर्च असव, काय असव, त्या उद्देशाक समजतलं, त्या मिशनला समजतलं. माझा हृदय धडाकता की मी पुढची लाईन बोलू कशी. मी नाही इच्छा नाही की तुम्ही मिस करू काय, ह्याच्याकडे मी परत बोलतोय. माका अजून पण आतून सिग्नल नाही भेटणार की तुम्ही अजून पण तयार असास. 2-4 शब्द असत ते, पण तुम्ही जर पकडलास, ओ बॉय, तुम्ही म्हणतालास. माहिती तुम्ही काय काय विचार करतालास. जेव्हा मी आणि तुम्ही जे आम्ही चर्च असव, समजतलं की चर्चचो मिशन आणि उद्देश काय असा, या भारताचे आम्हीच मालक बनतलो. प्रेज द लॉर्ड. और बेटर कर सकते हैं ना. आय डोंट सफर व्हॉट अदर सफर. ज्या वस्तूंपासून लोकांका त्रास होता, माका त्रास नाही होणार, बिकॉज मी त्या वस्तूंचो मालक असय. कशाक, कारण माका माहित आहे माझा उद्देश काय असा. माका माहित आहे की माझं मिशन काय असा. तर जे गोष्टी दुसऱ्यांका हरवतले, त्या गोष्टींनी तोडून मी पावडर बनवतले. प्रेज द लॉर्ड. आणि माझी सिन्सिअर प्रार्थना असा ही की तुम्ही माझ्यासोबत चलत राहिलास या जर्नीमध्ये, आणि तुम्ही पूर्ण इमानदारीन सत्यतेन
ह्या गोष्टीक समजायचो प्रयत्न केलास की मी तुमका काय समजवतोय. प्रेज द लॉर्ड. ऐकतास? हॅलो. तर किती लोक मालक बनाक इच्छितात? एम आय राईट? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मी आणि तुम्ही चर्च असव. पहिलो पॉइंट लिहून घ्या. मी आणि तुम्ही चर्च असव. ओ बॉय, इट्स ब्युटिफुल, इट्स बिग, इट्स ह्यूज. की मी आणि तुम्ही चर्च असव. तर पहिली गोष्ट, जेव्हा तुमका ह्या समजता की मी आणि तुम्ही चर्च असव, की मी आणि तुम्ही 24 तासाचे चर्च असव, 7 दिवसाचे चर्च असव, वर्षाचे 365 दिवसाचे चर्च असव, कारण मी आणि तुम्ही काय असव? चर्च असव. तर तुम्ही जर चर्चमध्ये होताना बघतास तर फक्त चर्चपर्यंत सीमित नाही ठेवणास. जर तुम्ही चर्चमध्ये होताना बघतास तर तुमचा प्रत्येक दिवसाचा जीवन बनता, कारण तुम्ही स्वतःच काय असास? चर्च असास. हा, इट्स बिग. समजत राहतोय मी. जर तुम्ही चर्चमध्ये होताना बघतास ती तुमका स्वतःच एक वेगळी प्रक्रिया नाही दिसणार. बरोबर आहे ना? तुम्ही सकाळी तुमका वाटतं मी आपल्या घरातून चर्च जातोय, तुम्ही सकाळी तुमका वाटतं मी चर्च जातोय आणि आपल्या घरातून चर्च जातोय. पण आता तुमका समजला असं की तुम्ही आपल्या घरातून चर्च नाही जाणार, चर्च मधून चर्च जाता. किती लोक माझ्या गोष्टी समजता? काय समजला? चर्च मधून चर्च जाता. इज इम्पॉर्टंट की तुमका माहित की होता काय. जसो आता एक मुलगो म्हणजे एक टीनेजर असा, 12 वर्षाचो टीनेजर असा, जो कॉलेज जाता, स्कूल जाता किंवा कॉलेज जाता. तर जेव्हा तो कॉलेज जाता तर त्याका माहित की करूचा काय असा? आपली बॅग घेवची असा, कॉलेजची युनिफॉर्म घालूची असा आणि तेका खंय जावचा असा? स्कूल जावचा असा. आणि कारण की त्याका माहित की खंय जावचा असा, तो त्याका त्याचो उद्देश माहिती असा आणि त्या उद्देशाच्या हिशोबान तो आपली तयारी करता. तो काय घालतलो? टी शर्ट घालतलो का स्कूलची युनिफॉर्म? स्पोर्ट्स शूज घालतलो का ब्लॅक शूज घालतलो? हॅलो. दप्तर घेतलो काय गव्हाचा पोता? आणि ह्या सगळ्या त्याका खसून समजता, कारण त्याका माहित आहे की मी खंय जातोय. जर त्याका नाही माहित की मी खंय जातोय तर त्याका नाही माहित असतं की त्याका करूचा काय असा. जर त्याका नाही माहित की मी खंय जातोय आणि जर मी जातोय तर काय करूक जातोय, तो जो पण निर्णय घेतलो तो योग्य नसतले. विचार करून बघा. जर मी तुमका सुरुवातीक सांगितलंय मिशन आणि उद्देश. जेव्हा तुमका माहित असता की तुम्ही काय करतास, जेव्हा तुमका माहित की मिशन काय असा, जेव्हा तुमका माहित की उद्देश काय असा, तुम्ही काय करतास? योग्य निर्णयांका. तुमच्या जीवनासून चुका संपन जातात. ह्याच कारणाक मी तुमका कायम सांगते, मी कधीच चुकी नाही करू शकणार. मी इच्छा करून पण चुकी नाही करू शकणार. मी जरी सकाळी मन बनवले चुकी करूचं तरी पण माझ्याकडसून नाही व्हायची. कारण कारण माझं माका मिशन माहित आहे, माझा उद्देश माहित आहे. मी माका जर माहित आहे मी स्कूल जातोय, मी कसो सांगतलंय की मी जीन्स घालून इलय, कशी चुकी झाली? कारण माका माहित आहे मी खंय जातोय आणि माका माहित आहे की थंय कसं जाऊचा. एंट्री नाही भेटायची यार. मी इच्छा करून पण चुकी नाही करू शकणार. आणि मी चुकी कशाक नाही करू शकणार? कारण माका माहित आहे की मी काय करतोय. माका मिशन माहित आहे, माका उद्देश माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा तुमका माहित आहे की तुम्ही चर्च असाच, की तुमका माहित आहे की तुमका प्रत्येक दिवशी तुमची प्रार्थना करूची असा,
तुमका माहित आहे की तुमका प्रत्येक दिवशी तुमचा बायबल वाचूचा असा. तुमका माहित आहे की तुमका प्रत्येक दिवशी आराधना करूची असा. कारण तुम्ही ह्या गोष्टी चर्चमध्ये होताना बघताच, तर तुमका समजता की हो, जर चर्च ह्या करता तर ह्या चर्चला पण ताच करूचा असा जा चर्च करता. प्रेज द लॉर्ड. समजला तुमका? प्रार्थना तुमच्यासाठी बंधन नसता, बोझ नसता, बोजा नसता. तुम्ही नाही सांगनास हो पास्टर प्रार्थना करूचा मन नाही करणार. नाही, त्याचा मिशन तुमका माहित आहे, त्याचा उद्देश तुमका माहित असा. तुमच्या आतमध्ये आग निर्माण करता आणि तुम्ही प्रार्थना केल्याशिवाय राहावाक नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. आणि ना फक्त तुमका माहित आहे प्रार्थना करूची असा, तुमका ह्या पण माहित आहे की खयची प्रार्थना करूची असा. कारण जेव्हा तुम्ही चर्चला येलास तेव्हा तुम्ही प्रार्थना ऐकलास. हय जो माणूस प्रार्थना करी होतो तो प्रार्थना नाही करी होतो की ओ प्रभू माझं लग्न होऊन दे, ओ प्रभू माझ्या मुला गर्दी. नाही, चर्च अशा प्रकारची प्रार्थना नाही करणार. आम्ही कशा प्रकारची प्रार्थना करतो? देशात येशू ख्रिस्ताचा पुढे जाऊ का? प्रेज द लॉर्ड. त्याचा षडयंत्र लोकांनी बनवून ठेवला. टाका हो कोया, संपा कोया. हालेलुया. तुमचे प्रार्थना बदलतात. तुमका समजता की तुम्ही कोण असास. तुम्ही एक माणूस नाही असास. तुम्ही एक माणूस नाही असास. तुम्ही काय असास? एक चर्च असास. तुमची विचार करूची पद्धत बदलता. तुम्ही नाही सांगणार पास्टर माझ्या प्रार्थना करूची मन नाही करणार असा. नाही, तुमका माहित आहे नाही नाही मी चर्च असय, मी चर्च असय. हा या 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 मी चर्च असय, मी चर्च असय. बायबल वाचणं तुमच्यासाठी कठीण नाही होणार. कारण तुमका माहित आहे की तुम्ही असाच कोण. तुम्ही कोण असाच? स्वतः चर्च. तुमचा त्रास संपण जाता. ओ बॉय, इफ यू अंडरस्टँड दिस, आय एम ऑलरेडी रनिंग इन माय स्पिरिट. ही जी पुढची गोष्ट सर तुमका सांगतलंय, तुम्ही पण तुमच्या आत्म्यात धावाक लागतला. ओ गॉड, यू विल डू दिस विथ अस. प्रेज द लॉर्ड. आय एम थिंकिंग हाऊ टू से इट नाव. यू नो, इट्स टू बिग अगेन. इट्स टू बिग. Oh, when you understand who you are, जेव्हा तुम्ही समजतास की तुम्ही असाच कोण, तुमचा त्रास संपान जाता. काय जाता? तुम्ही म्हणतात आमचे त्रास कसे संपतात? कारण चर्च त्रासात नाही असा. चर्च त्रासात घालवता. प्रेज द लॉर्ड. कारण तुमका माहिती आहे तुम्ही जरा पहिल्यांदा चर्चमध्ये गेलास तेव्हा कशासाठी गेलेलास? त्रासात घालवसाठी नाही गेलेलास? तर तुमका समजला मी चर्च सारख्या त्रासात नाही होऊ शकणार. मग काय करूचा असा? त्रास घालवचो असा. तुमचे विचार बदलतात. किती लोकांका माझी गोष्ट समजता? ऐकतास? हा, तुमचं मन बदलता. मी स्वतः चर्च असं मी त्रासात कसो असू शकतोय? मी तर जगाचा त्रास घालवसाठी बनवलो गेलेलो होते. प्रेज द लॉर्ड. Oh, your life has a new meaning. तुमच्या जीवनात एक नवीन अर्थ येतात. अर्थ. गोष्टींका बघूची तुमची पद्धत बदलता. तर जेव्हा तुम्ही सकाळी उठतास तेव्हा तुम्ही प्रार्थना नाही करणार प्रभू माका वाचव. तुम्ही काय प्रार्थना करतास? प्रभू बाकीच्यांका वाचव. प्रेज द लॉर्ड. कारण तुमका माहित आहे की तुम्ही स्वतःच असाच दुसऱ्यांका वाचवतास. आता तुमका त्या प्रार्थनेची गरज नसता प्रभू माका दुसऱ्यांच्या शत्रूंपासून वाचव. प्रभू माझा भला करा. हॅलो, तुमका वाटतं मी ती प्रार्थना करत असतले माझ्यासाठी? ती जणांका वाटतं मी सकाळी उठताना माझ्यासाठी प्रार्थना करत असतले. तर विचार करू शकतास की मी सकाळी उठताना बोलते प्रभू माका आशीष द्यावा. तुमका वाटतं काय? कारण माका खूप वर्षांपूर्वीच समजायला की मी चर्च असे. मी सांगले माझे पास्टर जग बदलू शकतं तर मी पण जग बदलू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स व्हाट हॅपन. जर माझ्या पास्टरांकडे पैसे होते माझ्याकडे कसं नसतलो? प्रेज द लॉर्ड. मी श्रीमंत पास्टरांच्या चर्चमध्ये राहून गरीब मेंबर नाही असू शकणार. प्रेज द लॉर्ड. तर तुमका माहित आहे मी श्रीमंत असाय तुम्ही नको विचार करू की मी गरीब असतले. बोलतात पास्टरकडे हा तर माझ्याकडे कसा नाही असा. युअर थिंकिंग इज डिफरंट. तुमका माझ्या पैशापासून त्रास नाही होणार. उलट माझ्याकडचं पैसे बघून तुमका समजता की तुमच्याकडे किती असा होय.
माझे कपडे घालूच्या पद्धतीने तुमका समजता चर्चमध्ये कपडे घालून कसे येतात? या ना की चपलातच येतात. कारण तुमका काय समजता मी का असय चर्च असय 24 तासाचो. प्रेज द लॉर्ड. हेचो असय यू आर इन अ ओन वर्ल्ड. तुम्ही आपल्याच जगात राहणं सुरू करताच. प्रेज द लॉर्ड. या जग तुमका आता समजणार नाही. या जग तुमका हरवू नाही शकणार. या जग तुमका खूप छोटं वाटतं. तुम्ही म्हणतास या बिकॉज तुमका सांगित मी तुका मारतलंय. तुम्ही विचार करता चर्चला मारून टाकतलो. काय बोलता काय एवढं झालो. सांगता घुसतले. आता चर्चमध्ये व्हायरस कसं घुसतलो. या नाही की मिटिंगच्या नंतर पास्टर गेल्या वेळी प्रार्थना केलं त्यावेळी परत करा. नाही 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 नाही. तुम्ही सांगता ह्या जीवन माझं नाही असा. प्रेज द लॉर्ड. पास्टर चर्च असेल तर मी पण चर्च असेल. मी पण चर्च असेल. मी पण काय कमी असं. जर पास्टर नाही लागाणं पास्टर आजारी नाही तर मी कशा कसं यार. बिकॉज युअर सीन्स चर्च. तुम्ही काय बघतास चर्च. आणि चर्चला बघून बघून तू स्वतः पण सांगतास की मी चर्च असे. जसा होता ना शेजाऱ्याच्या घरात जर कार इली तर आता बायको इलास. आता नवऱ्याक सामान्य नाही की होता तरी काय असं पाणी घेवा. आता नवरो विचारतो सकाळी तर सगळा बरोबर होता पण त्याका नाही माहिती की मधीच शेजाऱ्याच्या घराकडे कार इली. नवरो नको आता आपल्या कार होईया. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झाला विचारांचा बदल. सकाळी नवऱ्या तुम्ही खूप चांगले असास. तुम्ही माझं खूप काळजी घेतलास. संध्याकाळी भाषा बदलली. तुम्ही माझं विचारत नाही करणास. तुमका आमची काळजीच नाही असा. किती वर्षापासून आम्ही गरीब असो. नवरो म्हणता या काय. तर मधीच काय झाला शेजारी नवऱ्याक माहितीच नाही की मधीच चमत्कार काय झालो. शेजाऱ्याच्या घराकडे कार इली. कारण बायको शेजाऱ्याच्या घराकडे काय बघल्यान कार. आता तोपर्यंत जेव्हा नाही भेटताला जोपर्यंत कार नाही येऊची. आता पूर्ण जीवनाचा उद्देश कार असा. सकाळी उठल्यावर पराठे बांधताना अरे धर्माजिंकडे कार इली. आता नवऱ्याक समजला रात्री झालेला तरी काय होता. विजय रात्रीपासून झोप नाही पण ही सकाळी तर बायको बरी होती. हे रात्रभर तिने असो घेव कशाक केले सकाळी समजला त्या काल दुपारी शर्माजींकडे आता समजला की शेवटी बायको बदलली कशा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही समजतास. तसाच तुम्ही काय करतास. तुम्ही चर्चला बघून काय करतास बदलत जातास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आता तुम्ही रडणारे ख्रिश्चन नाही असास. जो विचार करता मी गरीब असय प्रभू येवा आणि माझी सहायता करा. आता तुमका माहित आहे की मकाच सहायता करूची आहे कारण प्रभू येऊन माझ्यातच राहता. मी प्रभूकडे सहायता कशी मागू जो प्रभू माझ्यात मध्ये दुसऱ्यांची सहायता करूसाठी इलेलो असा. तुमचं जीवन बदलता. सगळा काय बदलता. जगाक बघूची पद्धत बदलता. तुम्ही स्वतः बेकार छोटे लाचार गरीब ह्या सगळा बघू बंद करता. सगळा बघू बंद करतास कारण तुमचं दर्शन बदलता. कशा कारण तुमका तुमचं मिशन आणि उद्देश समजता की मी असय कोण. तुमची स्वतःशी ओळख होता. तुम्ही स्वतःच ओळखतास. मग तुम्ही स्वतःकडे स्वतःची आशा वाढवतास. बायकोक माहित होता की आपल्या नवऱ्याचा एवढा पगार नाही असा पण तरी पण ती काय करता आपल्या नवऱ्यावरती दबाव टाकता. तसाच तुमका माहित हो जी पार्टनरशिप पास्टरने सांगितलेलं नाही माझा पगार त्याच्या लायक नाही असा पण परमेश्वराकडे असा. तुम्ही पण दबाव बनवतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पण एक उंच जीवन जगाक बघतास. तुम्ही त्या पगाराच्या द्वारे सीमित होक नाकारतास. त्या बाईक माहित आहे का तिचं नवरो कार नाही घेऊ शकणार पण ती तरी पण खुश नाही असा. ती काय करता दबाव बनवता. पण ती दबाव कशासाठी बनवता सांसारिक गोष्टींसाठी.
पण मी आणि तुम्ही संसाराचे नाही असव. संसारात असव पण आम्ही संसाराचे नाही असव. आम्ही जगातल्या गोष्टींसाठी दबाव नाही बनवणं, आम्ही परमेश्वराच्या गोष्टींसाठी दबाव बनवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हा, दॅट्स व्हॉट वी थिंक की यार हे 10,000 कधीपर्यंत 10,000 मोठेपणानं राहतले, एकत्र 10,000 कधी देतलंय मी, किती वर्ष झाली. इनफॅक्ट पहिलं 1,00,000 रुपये कधी जातात, मी एकत्र 10,00,000 कधी देतलंय मी, कधी कधी मी दिवसातून 2 तास अन्य भाषा बोला शकते थांबल्याशिवाय, कधी मी डेली आपली बायबल वाचू शकतोय, कधी मी डेली आपली बायबल वाचू शकतोय, कधी मी रोज आराधना करू शकतोय, कधी मी रोज प्रचार करू शकतोय. कारण चर्चमध्ये प्रचार होता, मी प्रचार करतोय. तुमका पण माहित आहे प्रत्येक दिवशी काय जिंकायचा असा आत्म्यांका. संसारिक जीवनाक सोडून कोणचं जीवन जगाक सुरू करतास, त्या जीवन जगाक परमेश्वरात तुमका बोलवल्या नसा. हालेलुया. स्वतःक एक साधारण माणूस बघूक सोडून देतास, तो सरकाराच्या पॉलिसीन त्रस्त असा तरी पैसो घेऊन गेलो, जीवन बेकार असा. नाही 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 नाही, जेका माहित की मी आशिषित असय, मी आशिषित असय आणि जगातली खयची पण गोष्ट माझ्या आशिषांका खेचून नाही घेऊ शकणार. हालेलुया. समजता तुमका? खयची पण गोष्ट त्यांनी मी तोट्यात नाही असू शकणार. मी का असय आशिषित असय. चर्चला गरीब नाही बनवू शकणार, चर्चला दाबून ठेव नाही शकणार. माका पण गरीब बनवला नाही जाऊ शकणार, माका पण दाबून ठेव नाही शकणार. मी कशासाठी असय, जिंकासाठी असय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स व्हॉट आय थिंक. पासून ना खूप वर्षापासून. आणि तुमका मी कायम सांगितलंय, नाही सांगलंय, भारतात मी चालवतलंय. तुम्ही म्हणताला खैसून बोलतत हे, तुमका समजला आता मी खैसून बोलतोय. कारण पहिल्या दिवसापासून मला माहित होता की मी चर्च असय, तर मला माहित होता की भारताचा मालक कोण असा, मी. तर बोल बच्चन नव्हता आता आणि ना असा माझा काय असा मनन, ज्यांच्यासोबत मी उठतय, खातय, पितय, माझ्या डोक्यात ह्यात चालता. एक दिवशी भारत कोण चालवतला, मी. तर जो गादीवर बसलो त्याका बसान दे, पण चालवतलंय मी. दॅट्स माय थिंकिंग. आय कांट थिंक अदरवाइज. माझ्या आतमध्ये दुसरा विचार घुसाक नाही शकणार, कारण मी फक्त भारताचा निवासी नाही, भारताचा मालक पण असं. प्रेज द लॉर्ड. आणि मालकाक तुम्ही त्रास देऊ नाही शकणार. ओ हालेलुया. हॅलो, बोला मी चर्च असय. हा 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 हा, बाजूच्या जोरात हाय फाय द्या. बोला मी चर्च असय, मी चर्च असय, चर्च असय. अंडरस्टँड. हालेलुया. तर सकाळी कोण उठता, चर्च. जगाचा त्रास सोडवसाठी. प्रेज द लॉर्ड. सकाळी चर्च उठता जगासाठी प्रार्थना करूसाठी. प्रेज द लॉर्ड. मारलेलो तुटलो माणूस नाही असा, तो असा विजयापेक्षा मोठा असा. प्रेज द लॉर्ड. माहित आहे की जो माझ्या आतमध्ये आहे तो महान असा, त्याच्यापेक्षा जो या जगात असा सगळा काय करू शकतोय ख्रिस्ताद्वारे जो माका सामर्थ देता. ग्लोरी. हा, दॅट्स व्हॉट यू थिंक. दॅट्स व्हॉट यू थिंक. दॅट्स व्हॉट यू थिंक. जर तुमच्या पायान सांगल्यान माझं उठाचं मूड नाही असा, जर चर्चमध्ये जर मी सांगते त्या होता, उठ पाया येशूच्या नावात. सकाळी तुम्ही उठतास आणि कडवा जर दिसणार नाही असा, म्हणतास बघ बाबा तू चर्च वालो असं, बघ येशूच्या नावात. अरे बाबा माका दिसना नाही असा, डॉक्टरांका बोलवा. नाही नाही नाही, तुमचे डॉक्टर असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टांचा नंबर नाही शोधनास, आपल्या आतमधल्या सामर्थ्याक आठवतास. प्रेज द लॉर्ड. का घेता तुमका पास्टर माझ्या मुलाक खोकलो येता, त्याच्या मुलाक खोकलो कसं असू शकता म्हणतास. खोकल्या निघांचा येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रेज द लॉर्ड. नाही चर्चा नंतर लाईन लावतात. माझ्या मुलाक ना 7 दिवस असून खासी असं, माझ्या मुलाक ना 7 दिवस असून खोकलो असं. चर्च 24 तास चालू होता. काय होता, तुम्ही होतास, तुमका माहित नव्हता. तुमका वाटलं नाही जेव्हा पास्टर प्रार्थना करतले त्या गोष्टी बदलतले. नाही 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 नाही, अज्ञानता तुमच्याकडून निघान गेली असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तुमका समजता पास्टर आयजॅक तुमका समजता पास्टर आयजॅकसाठी जो येशू मेलो तोच माझ्यासाठी मेलो. प्रेज द लॉर्ड. समजता जो पवित्र आत्मा पास्टर आयजॅकच्या आतमध्ये आहे तोच माझ्या आतमध्ये आहे. हालेलुया. येशूच्या नावात ते प्रार्थना करतात. येशूचं नाव माझ्यासाठी पण असं. हालेलुया. यो यो पास्टर आयजॅकला तुमका ना सांगू लागणार की आत्म्यांका जिंका सेलिडर बना. आणि तुम्ही म्हणतास नाही पास्टर मन नाही होणार. यू डोंट थिंक लाईक दिस. कारण तुम्ही काय असास स्वतः चर्च असास तर तुम्ही विचार करतास हा चर्च असेल तर ही चर्च असेल तर पुढचं पास्टर पण मीच असे. तुम्ही काय म्हणतास पुढचं पास्टर काय बघतास तुम्ही पण आपलं चर्च बघतास आणि तुमची बिल्डिंग तुमच्या डोक्यात रोज येता. तुमका तुमची कॉयर दिसता. प्रेज द लॉर्ड. नाही की माझ्या कॉयरसाठी तुम्ही टाळी वाजवता. चर्च असा तुमचा चर्च असा तुमचा आतसून बाहेर येणं. तुमचा चर्च असा तर तुमच्या आतसून बाहेर येणं बाकी असा. ऐकतास ना. तुम्ही नाही सांगनास ओ पास्टर मी खूप लांब राहतो येऊ नाही शकणार. तुम्ही सांगतास पास्टर मी लांब राहतोय चर्चला येऊ बघतोय का तुम्ही मला पुरा चर्च बनवू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्हॉट यू थिंकिंग. तर तुम्ही एक चर्च असास त्या चर्चशी कनेक्टेड असास. प्रेज द लॉर्ड. ह्योच तो विचार असा. पास्टरने मला इंडियात पाठवलं आणि इंडियात चर्च बनवलंय. विचार केलंय पास्टर मी तुमच्यापासून खूप लांब जातोय माझा काय होताला नाही झाला. चर्च असं प्रेज द लॉर्ड. माझा सुरू करू शकतोय आपला नाही आपल्या नावाचा बरोबरचा. प्रेज द लॉर्ड. जसून तुम्ही इलास त्याला सोडणारच नाही. सगळ्यात मोठं एवढोपणा असा काही लोक ह्याच करतात. ज्याच्याकडून ते इले होते त्याच्यापेक्षा मोठे झाले. पॉसिबल असा काय पॉसिबल असा तुम्ही आज हे ऐकतास मी 15 वर्षापासून विचार करतोय. इट्स इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. मी चर्च असय आणि ज्या तुमका जास्त समजता तुम्ही ऑफरिंग प्रत्येक दिवशी देऊ सुरू करतास. इफ यू अंडरस्टँड दिस परमेश्वराक दे ना नाही वाटणार की तुमच्यापासून काहीतरी निघान गेला. तुम्ही म्हणतास वाय. प्रेज द लॉर्ड. ऐकतास. हॅलो हॅलो कोणी मला एक प्रश्न विचारले पास्टर माझा मन जगात लागलेला असा कसा काढू. चला वाचूया मार्क 10 अध्याय. हा 10 अध्याय 26 वचन. आणि तुमका माहित आहे याच्या आधीची गोष्ट कसं तो माणूस येशू ख्रिस्ताकडे इलो आणि तिने सांगला उत्तम गुरु सांग मी अनंत जीवन मिळवण्यासाठी काय करू. माहिती ना तुमका ती गोष्ट काय माहिती तर सांगतोय या वचनाच्या आधीची गोष्ट. आणि येशून सांगल्यान तू कशाक माका उत्तम म्हणतस कारण परमेश्वरच उत्तम असा. मग नंतर गोष्ट वाढत गेली आणि शेवटी तिने येशू ख्रिस्तान त्याला सांगितल्यान की तू आपलं सगळं काय विकून माझ्या मागे ये. आणि बायबल सांगता तो माणूस खूप उदास होऊन निघान गेलो कारण त्याच्याकडे खूप पैसे होतो. तर चेल्यांका त्रास झालो. तर चेले सांगूक लागले तर येशून सांगल्यान की उंटाच्या सुईच्या तोंडासून जाणा संभव असा पण श्रीमंत माणसाचा स्वर्ग जाणा संभव नाही असा. आता कारण त्यांका ती गोष्ट समजली नाही म्हणून त्यांका त्रास झालो. तर ते आपसात बोलाक लागले अरे यार ह्या येशू ख्रिस्त काय बोलता की श्रीमंत माणूस स्वर्ग खूप कठीण असा. आता ह्यांका त्रास कशाक झालो कारण हे पण श्रीमंत होते. मी आता सांगितलंय ना की श्रीमंत माणसाचा चर्चमध्ये जाऊचा चलो म्हणता चांगला असा आपण गरीब असो आम्ही गरीब बरे असो. गरिबी गरीबपासून चांगली होऊ लागली. हे सगळे काय होते श्रीमंत. ते येशून सांगल्यान की श्रीमंतांचा कठीण असा यांका त्रास झालो कारण हे तर गरीब नव्हते. हे सगळे काय होते श्रीमंत. तर बोलले अरे यार आम्ही कशा आता स्वर्ग जातलो पण. ते खूपच चकित होऊन आपसात सांगूक लागले मग कसलं उद्धार होतो भावा आम्ही फालतूमध्येच फिरतो काय. कारण येशून सांगला श्रीमंत नाही जाऊचो. हे सगळे म्हणाले आपण पण श्रीमंत असो भावा आपला पण बघा फालतूमध्ये तर नाही फिरणार ना या माणसाच्या मागे. आपसात बोलतात. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना. तर ना पास्टर जेव्हा काहीतरी शिकवतात तेव्हा लिडर्स स्वतः
पास्टर पास्टर असंच बोलावून गेले. 1 लाख देऊचा 1 लाख का झाडार येतात. सगळ्यात मोठी नोट 100ची बघलं. का माहित आम्ही किती गरीब असवते नाही माहीत असा. मका माहित की तुम्ही श्रीमंत असास. प्रेज द लॉर्ड. मका तुमची गरिबी नाही माहीत असा आणि ना मका माहीत करून घेऊची असा. मका बायबलासून माहीत आहे की तुम्ही कोण असास. प्रेज द लॉर्ड. ह्या सगळा आपसात चाललेला असा. अरे काय लपडा केला आणि येशू ख्रिस्तान. आम्ही तर खुशी चाला होतो. कधीच काय येईल नवीन रेव्हलेशन येलं तर ह्या तर ओके. पुढचं वचन. प्रश्न आठवतो तुमका मी काय सांगितलेलं आहे. मी आपला मन जगातल्या गोष्टींसून कसा काढू. आणि तुमका माहीत असा या गोष्टीत येशू ख्रिस्ताचो अर्थ पैसो नव्हतो, पैशाची ओढ होती. आठवता ना. किती जणांका माझी गोष्ट समजता. येशून सांगल्यान पण गोष्ट पैशाची नव्हती. गोष्ट कसली होती. पैशाच्या ओढीची. जो पैसो फक्त तुम्ही स्वतःसाठी खर्च करू बघतास, परमेश्वराक देव नाही बघनास. जेव्हा तुमका वाटता चर्चमध्ये 50 रुपये त्यांना खूप मोठं काम असा, पण चर्च संपल्यानंतर 100 रुपयाची बिर्याणी खाणं खूप चांगला काम असा. येशू ख्रिस्त ह्या लोकांची गोष्ट ते सांगी होतो. ते आपल्यासाठी तरी खर्च करू शकतात, पण परमेश्वराक काय देताना ती गोष्ट काय वाटता मोठी. 10,000चा घड्याळ घालू शकतात, पण 10,000 रॅप्सोडसाठी देणं खूप कठीण असा. दॅट्स वॉट जीसस टॉकिंग अबाउट. ज्यांचं मन खय लागला असा आपल्या पैशात. बोला मी असो नाही असोय. माझं मन प्रभूत लागला असा. हालेलुया. येशून त्यांच्याकडे बघून सांगल्यान माणसांकडसून ह्या नाही होऊ शकणार. इट्स सो रिमार्केबल. इट्स ब्युटिफुल. येशून सांगल्यान माणसांकडसून ह्या नाही होऊ शकणार, परमेश्वराकडसून होऊ शकता. तो तुमच्याकडसून काय सांगी होतो. जोपर्यंत तुम्ही माणसासारखा विचार करतालास तुमचं मन माझ्यात नाही लागायचा, पण जेव्हा तुम्ही माझ्यासारखं विचार करू लागतालास मी तुमची सहायता करतलय आपला मन माझ्यावर लावसाठी. प्रेज द लॉर्ड. हीच ती गोष्ट होती ते जे त्यांनी सांगितलंय. मी काय करतलंय हेंका माझं आत्म यांच्या आत्म्यात ठेवतलंय. मी यांचा दगडाचा हृदय बदलून हेंका काय देतलंय मासाचा हृदय. आठवतं तुमका. ही ती गोष्ट असा. नको सांगू हो आमका परमेश्वर समाधान नाही. आता तुम्ही बदललास. परमेश्वरांत तुमच्यासाठी संभव बनवला नसा की तुम्ही परमेश्वरावरती प्रेम करू शकतास. प्रेज द लॉर्ड. आपल्या हातांका उठवून बोला आमेन. ऐकतास तुम्ही. स्वतः जुना बघणं सोडून द्यावा. जे का परमेश्वराचं काम करू त्रास व्हायचो नाही. तुमका माहित आहे की परमेश्वरान तुमच्यासाठी काय बनवलं नसा संभव. त्यांनी सांगले माणसांकडसून हे नाही होऊ शकणार, पण परमेश्वराकडसून होऊ शकतं. कारण परमेश्वरासोबत सगळा काय असा संभव. तर नको सगळं माझ्याकडसून परमेश्वराची सेवा नाही होची. नाही तुम्ही सांगतास परमेश्वरा मी माझ्या डोक्याने विचार केलं नाही करू शकणार. तुमच्या मनात संभव असा तुम्ही माझी सहायता करतास तुमची सेवा करूसाठी. प्रेज द लॉर्ड. समजतास तुम्ही. समजता तुमका. हॅलो. तुमचे विचार बदलले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो. ऐकतास. 12 अध्याय. ह्यूज. तर तुमका मी आता वाचून सांगितलंय नाही वाचलंय की माणसांकडे संभव तर कोणाबरोबर संभव असा परमेश्वरासोबत. जातीने सांगलेल्या जुन्या नियमात कशात सांगलेल्या तुम्ही म्हणताला आता नवीन नियमात असा नाही. नवीन नियम कधी सुरू झालो जेव्हा पवित्र आत्मा इलो. माहिती ना तुमका. नवीन नियम कधी सुरू झालो जेव्हा येशू ख्रिस्त महाराज जिवंत आलो. जोपर्यंत तुम्ही वाचतास मार्क लूक योहान तर मग कशात असतात जुन्या नियमात. कारण येशू महाराज जिवंत नाही झालेलो तुम्ही समजतास ना. तो आपल्या चेलांबरोबर बोलावतो तो पण काय होतो जुनो नियम. बायबलमध्ये जरी ती पुस्तकं नियमाच्या पाठात लिहिली असत पण तो वास्तवमध्ये काय असा आत्म्याच्या स्तरात जुनो नियम. किती लोकांना माझी गोष्ट समजता. आणि त्यांनी सांगल्यान पित्याचो धन्यवाद करीत राहा. आणि पित्याचो धन्यवाद करीत राहा. पित्याचो धन्यवाद करीत राहा. ओ पित्याचो धन्यवाद करीत राहा जिने आमका ह्या योग्य बनवल्यान. प्रेज द लॉर्ड. पित्याचो धन्यवाद करीत राहा जेणे आमका जो आमका योग्य बनवतलो.
बनवल्यान काय बनवतलो? बनवल्यान काय बनवतलो? ते गोष्टी जे तुम्ही आता वाचलेलाच मार्कमध्ये, जेव्हा त्यांनी सांगितल्याने की ओ परमेश्वरा मग आमचा उद्धार कसो होतलो, ही गोष्ट परमेश्वरान नवीन नियमात पूर्ण केल्यान तिने आमका योग्य बनवल्यान असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हो, तिने तुमका योग्य बनवल्यान असा. हो द लॉर्ड. बोला मी योग्य आसय, मी योग्य आसय, मी योग्य आसय. जेनी म्हाका योग्य बनवल्यान असा. काय बनवचो असा तर कधी नको बघू ओ माझ्या आत योग्यता नाही असा. त्यातमध्ये काय असा? योग्यता. म्हाका योग्य कोणी बनवलं असा? परमेश्वरान. म्हाका योग्य कोणी बनवलं असा? परमेश्वरान. ओ हालेलुया. विचार करा, जर तुम्ही 24 तास ह्याच विचार करतास, 24 तास परमेश्वरान तुमका काय बनवलं असा? योग्य. कारण तुमका माहिती आहे की हो परमेश्वर असा कोण तुमच्यावरती किती प्रेम करता. ओ लॉर्ड, ओ लॉर्ड. अंडरस्टँड हाऊ मच लॉर्ड लव्स यू. मच परमेश्वर तुमच्यावरती किती प्रेम करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या अशा प्रकारे हा की जेव्हा तुम्ही एसीत राहाक शिकलास तेव्हा तुम्ही उन्हात निघाक नाही इच्छितास. कारण घरात एसी, कारमध्ये एसी, ऑफिसात एसी, सगळीकडे एसी. तर तुमका उन्हात चालायचा खायचा सिस्टम नाही असा. पण काय होता, एक मोठा बल काम करता. तुमका काय करू शकता? पुश करू शकता. तुम्ही काय करा? उन्हात चला. ध्यानात ठेवा, कारण मी जेव्हा तुमका सांगतलंय हा नाही समजला असता, ता नाही समजतालास, ता नाही समजला असतं कल्याण झाला. मका माहिती तुम्ही समजतालास. बोला आमीन. बोला माझ्याकडे समजणारे डोळे असत, माझ्याकडे ऐकणारे कान असत. ऐकतास? तर येशू ख्रिस्त स्वर्गात एक खयचो मुलगो होतो, ज्याचं नाव येशू ख्रिस्त होतं. असा अजिबात नव्हता. कोणीच स्वर्गात नाही बघितलेला. ऐकतास काय सांगले मी? येशू ख्रिस्त कोणीच स्वर्गात करू की स्वर्गात एक आणि स्वर्ग येऊन सांगता येशू कसो असं अजिबात नाही. असा किती जणांका माहिती ना काय असा? येशू कायम खय होतो? पित्याच्या मांडीवर. कशात होतो? कशात होतो? पित्याच्या मांडीवर. ओ लॉर्ड, दिस इज टू बिग, टू बिग. येशू काय होतो? पित्याच्या मांडीवर. येशू पित्याकडसून कधी बाहेर नव्हतोच. ही जी पित्याची आणि मुलाची मोहब्बत होती ती अरबो वर्षापासूनची होती. सृष्टीच्या आरंभापासून पिता आणि पुत्र खरं हवा होते एकत्र. किती जणांका माझी गोष्ट समजता? हॅलो. कारण येशू कायम कोणाच्या आतमध्ये होतो? कोणाच्या आतमध्ये होतो? पित्याच्या आतमध्ये. येशू पित्याच्या बाहेर नव्हतोच. आणि ही जी मोहब्बत असा प्रेमाची गोष्ट होती, ज्याची मी तुमका हिरोईन दाखवतोय थोड्या वेळातच. ही प्रेमाची गोष्ट चालू आहे कधीपासून माहित नाही. कधीपासून जी सुरुवात, कारण तोच आधी आणि तोच अंत असा. येशू कोणाच्या आतमध्ये असा? पित्याच्या आतमध्ये. पिता येशूवरती प्रेम करता आणि येशू त्यावर प्रेम करता. येशूच्या रूपात नाही, पण खयच्या रूपात असा? वचनाच्या रूपात. बायबल सांगता सुरुवातीक वचन होता आणि वचन सोबत होता आणि वचन परमेश्वर होता आणि वचन काय झाला? देहधारी झाला. योहान माहिती आहे ना? आम्ही सांगतोय समजता ना? तर ह्यो पिता आणि पुत्र किती वर्षापासून मोहब्बत मध्ये असत माहित नाही कधीपासून. हो, पण क्रुसावरती काहीतरी झाला. क्रुसावर आमका योग्य बनवसाठी. ओ बॉय,
जा आता आम्ही वाचलो त्यांनी आमका काय केल्यान तुमका ना माहित ह्या योग्यतेसाठी परमेश्वरान काय किंमत दिल्यान. तुम्ही ह्या योग्यते कधीच हलक्यात नाही घेऊचास. तुम्ही कधीच नाही सांगू शकणार की पास्टर ह्या नाही होऊ शकणार. जर मी तुमका सांगितलंय उद्या 100 आत्मांका जिंकायचा असा, होय पास्टर, कारण तुमका माहित नाही की ह्या योग्यतेसाठी केलेला काय गेला असा. तर क्रुसावरती काहीतरी झाला, तर काहीतरी झाला. परमेश्वराक आपल्या काय बनवता होता? योग्य. पण परमेश्वराक माहित होता की योग्यता मस्करीत येणारी नाही असा, कारण लढाई मोठी होती. काय होती? सोडूया 12 मध्ये, आपण 13 मध्ये जाऊया. तेनीच ओ बॉय तेनीच म्हणजे कोणी? परमेश्वरान. कोणी? तेनीच. हे सगळं कोण करता? पिता. सगळं कोण करता? पिता. तुमचे ते आई बाबा नाही जेणे तुम्ही जन्मलास, या सगळा कोण करता? पिता. तेनीच आमका अंधकारातून कॅन आय हॅव 3 पीपल एक्झाम्पल साठी? अच्छा, तुम्ही यावा. हय समोर उभे राहा, साठी तोंड करून. बरोबर असा? अच्छा, ओके. केविन, हय. अच्छा, थोडं पुढे ये बाजूक. अच्छा, नंतर ब्रदर कानन, तुम्ही हय यावा. ओके. आता जास्त मजबूत कोण वाटता? ब्रदर कानन वाटतं? नाईस. तुमका नाही समजलं की मी कशात मी काय विचार करतोय. तेव्हा तो सांगता तेनीच आमका कोणी? कारण परमेश्वराक माहित होता की लढाई मोठी असा. तुमच्या आत्म्याच्या मागे कोणतरी हात धुवून लागलेलो, ज्याचं नाव असा शैतान, जो तुमका खय घेऊन जाण्यासाठी लागलेलो नरकात. इनफॅक्ट तुम्ही ऑलरेडी खय होतास? नर्क मध्ये होतास ऑलमोस्ट. काय सांगतात? त्यांनीच आमका अंधकाराच्या वशमधून खैसून, तो माणूस असा ज्याबद्दल तो बोलता. लढाई कोणासाठी चालता? माझ्या आणि तुमच्यासाठी मधलो माणूस. पण ह्यो माणूस खय असा? पहिलो पकड, जोरात पकड. कोणाच्या वशमध्ये? अंधकाराच्या वशमध्ये. खयच्या? कोणाच्या वशमध्ये? त्याच्यासाठी मी गोरो माणूस आणलोय. तुमका माहित ना मी काय काय करी होते. कारण जे उद्या बाहेर निघाले मस्करी जरी केल्या, हे बघ किती मी गोरो असे. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनीच आमका, तर लढाई कोणासाठी होता? माझ्या आणि तुमच्यासाठी. माझ्या आणि तुमच्यासाठी. आणि ह्या बॅकग्राऊंडला काय चालू असा? मोहब्बत. कोणाची? पित्याची आणि पुत्राची. त्याच्या मोहब्बत मध्ये मध्येच कोणीला? मी आणि तुम्ही. दोघांची मोहब्बत चालू असा. पण या दोघांच्या मोहब्बत मध्ये तिसरा प्राणी कोण इलो? मी. बायबल सांगता परमेश्वरान जगावर एवढा प्रेम केल्यान, एवढा. परमेश्वर आणि पिता आणि पुत्राची आपली काय असा? मोहब्बत. पण तिसरं कोण असा ज्याच्याशी मोहब्बत? या दोघांका, या दोघांची आपली मोहब्बत असा. पण या दोघांका कोणाशी मोहब्बत असा? माझ्याशी. प्रेज द लॉर्ड. मला परमेश्वराक माझ्याशी मोहब्बत असा. कधी कधी वाटतं मोहब्बत पासून जास्त समजतं की मोहब्बत असा. प्रेमान मोहब्बत समजणाच नाही असा. इंडियन पिक्चरांनी तेरी मोहब्बत, मला वाटतं मोहब्बत तेव्हा आता हय समजता. हालेलुया. तर मला वाटतं योहन 3:16 वाचूक होया. परमेश्वरान आमच्यावर एवढी मोहब्बत केल्यान. जास्त फील येतं ना. ओके. तर ह्यो मधी असा ज्याची दोघे पण काय करतात? मोहब्बत. पण ह्यांची जी प्रेमिका असा ती फसलेली असा. खय फसलेली असा? अंधकाराच्या वशमध्ये. ह्या अशा प्रकारे असा की जेव्हा तुमचं नवरो तुमच्या सवती बरोबर असा. तुमची चांगली चपाती पण तो, आणि तिचं जळलेली चपाती पण तो सांगता तुझ्यापेक्षा चांगली चपाती कोण बनवता? आणि तुम्ही खय होतं? आमका कोणी सांगलं 100 रुपये द्यावा.
पैसे काय झाडार येतात? 100 रुपये ते कशाक देऊ आम्ही परमेश्वराक? तुमच्यावर सवतीचा भूत चढलेला असा. खरा बायकोन सांगल्यान मुलांची फीस द्यावा. पोरांका जन्मच काय का दिलंस? एकटीनच केल्यान. दिवाळी सांगता लिस्टिप संपली आणि घे ना. या बघा. कारण कोणाच्या वशमध्ये असा? हे काय हो चांगलो माणूस नाच. तुम्ही माहिती ना कसं तुम्ही पहिल्यांदा सांगला असतं ते म्हणतले धर्म बदलू सांगतास, धर्म बदलू सांगतास. तुमका आठवतं आपल्यावरचं वशीकरण आठवतं तुमका? कोणतरी आता पहिल्यांदा दिलं ते अजून पण ते वशमध्ये असत ते. कोणाला चर्च तुम्ही लोकांना धर्म बदलतास. तू सवतीच्या वशमध्ये असं तुका चोडवूक लागलेले असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजता तुमका? बघतास तुम्ही होताक चर्चवाल्यांका तुम्ही कसे बघतास? बघी होतास. सोडून देव. चलो जास्त चांगला काय? मारा यु नो. तुम्ही खायच्या वशमध्ये असास? कोणाच्या वशमध्ये असास? अंधकाराच्या वशमध्ये. कोणाच्या? अंधकाराशी प्रेम असा. आज सगळं काय असं. स्वतःची मुलं तुम्ही म्हणतास जन्म कशाक दिलंस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लढाई चालू असा. काय चालू असा? आणि परमेश्वर काय करता? प्रेम. बॉय. आणि परमेश्वराक माहित होता ही लढाई मस्करीत नाही जिंकली जातली. बॉय. हे जे गोष्टी असतात ते आपल्याला हलवून टाकतात. विश. तर परमेश्वराक माहित आहे की एका सोडवचा असा आणि त्याका माहित आहे की मस्करीत सुटाचो नाही. तर परमेश्वरान क्रूसावरती काहीतरी केल्यान. त्यांनी आपले सगळे पाप कोणावर लादल्यान? येशूवरती. आता येशू घ्या माहित होता पाप लादण्याचा अर्थ काय असा. आणि ह्याच कारण होता की येशू समयच्या बागेत काय करी होतो? प्रार्थना. तुमका आज समजताला वचन योहान 3:16 पहिल्यांदा कदाचित समजताला. तर हय पिते आणि पुत्राची आपलीच मोहब्बत चालू असा कधीची? अरबो वर्षांची. आणि हय कोण इलो? मी. ज्याच्याशी प्रभू काय करता? मोहब्बत. आणि क्रूसावर येशूवर परमेश्वरान काय लादल्यान? सगळे पाप. सगळे पाप. आणि परमेश्वर पवित्र असा तो पापाक नाही शकणार. जसं वेल्डिंग मशीन जर तुम्ही आपल्या मुलांना शिकवतास वेल्डिंग मशीनला नको बघू नाही तर डोळे काय होतले? खराब. शिकवलं असतास ना मुलांका. तसाच परमेश्वर खूप पवित्र असा तो पापाक बघू नाही शकणार. आणि येशू घ्या माहित होता ही ती गोष्ट होती जी येशू त्रास होय होतो. त्याका माहित होता जेव्हा तो क्रूसावर जातलो तेव्हा त्याच्यावर जगातले पाप लादले जातले. आणि ह्यो तो टाइम असतलो जेव्हा पहिल्यांदा परमेश्वर आणि पुत्र वेगळे होतले. इतिहासात पहिल्यांदा पिता आणि पुत्र जे अरब वर्षापासून काय होते एकत्र, आज हे वेगळे होणार होते. येशू समजाना होता की मी करू काय, कारण तो कधी पित्याच्या बाहेर होतोच नाही. ते का समजाना होता की होताला कसा. आणि मधीच कोण होतो? मी आणि तुम्ही. बायबल सांगता की परमेश्वरान जगावर एवढा प्रेम केल्यान की आपलं एकुलतो एक पुत्र दिल्यान. इट्स वॉट द मोस्ट डिफिकल्ट मुवमेंट. इतिहासाचो सगळ्यात नाजूक क्षण होतो. ह्याच कारणाचा की आकाश काळा झालेला आणि धोंडे थरथराक लागलेले.
कारण सृष्टीक पण समजा नव्हतं की कसा रिॲक्ट करतले, कारण सृष्टीन पण ह्या कधी बघलेला नव्हता. त्यांनी पिता आणि पुत्र्याक कायम काय बघितलेला होता, एकत्र. पण हय परमेश्वराक काय करूचा लागला, आमच्या मोहब्बतमध्ये आपली मोहब्बत सोडूची लागली. जेव्हा तुम्ही समजतास ना, परमेश्वरासाठी काय पण करणं तुमच्यासाठी सोप्या जाता. व्हॉट गॉड डीड फॉर यू, कसो तो तुमका वशमधून सोडवून आणल्यान. पकडा आणि खेचा, हळू खेचा, खेचून घेऊन जाते का, सोडून तर ते आता पकडूनच ठेवल्या ना. असा म्हणूनच तर मजबूत माणूस आणलंय बघून. हालेलुया. थँक्यू. बसा शकतास. समजला तुमका परमेश्वरान काय केल्यान, आमका अंधकाराच्या वशमधून सोडवल्यान आणि खय घेऊन इलो आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात. त्याच्याकडे तुम्ही सांगलास माका तुमका रात्रभर पण प्रार्थना करूची असा, माका काय फरक नाही पडणार. कारण माका समजता माका परमेश्वरान कसा मिळवलेल्यान. मी माझ्यासाठी नाही जागा शकणे. आता मी परमेश्वराच्या मोहब्बतमध्ये असय, कारण माका त्याची मोहब्बत समजता. काय एवढा मोठा नाही असं काय मी त्याच्यासाठी देऊ नाही शकणे असं, कारण माका त्याची मोहब्बत समजता. मी काय देतले परमेश्वराक, त्या परमेश्वरान पहिल्यापासून नाही दिला नसा. खयचो असो माणूस ज्याका मी अरबो वर्षापासून ओळखतोय, माझो मुलगो माका माझी सेवा करू असून नाही शकणार. जगातली खयची पण क्रिएटिव्ह परमेश्वराची करू असून नाही थांबवू शकत. माका माहित माका सोडवसाठी काय झालेला. परमेश्वरासाठी काय असा नंबर 1, तिने आमका काय केलं, योग्य बनवल्यान. योग्यतेसाठी मोल मोठा दिला गेलेला असा. तर तुम्ही नाही सांगणार परमेश्वरा मी नाही करू शकणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता तुम्ही काय बघतास, त्या योग्यते खेका बघतास. अशा प्रकारे त्याका माना एक माणूस असा आणि त्याचे दोन्ही पाय तुटलेले असत. सुरुवातीक तो रडतलो, माझे पाय तुटले, अरे माझे पाय तुटले, पाय तुटले. पण त्याच्यानंतर त्याच्याकडे व्हीलचेअर येतली नाही येतली. सुरुवातीचे 5-6 महिने रडतलो, पायांका बघतलो आणि विचार करतलो माझ्याकडनं काहीतरी वाईट झाला. विचार करतलो ना तो, हळूहळू त्याचो डोके काय होत आला. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा तो उठतलो आणि त्याका बाहेर बागेत फिराक जाऊचा असा, तेव्हा तो आपल्या पायांका बघून रडतलो नाही. काय करतलो, आपले व्हीलचेअर खेचतलो, आरामात बसतलो, काय करतलो, फिरतलो. कारण आता त्याचा विश्वास आता आपल्या पायांवरती नाही राहिलो असा. त्याचा विश्वास कशावरती इलो, व्हीलचेअरवरती. तसाच जेव्हा तुमका ह्या समजता, आपल्या योग्यतेने जगणं बंद करतास, त्या योग्यतेने जगाक सुरू करतास, परमेश्वरान तुमका दिला नसा. प्रेज द लॉर्ड. तुमका समजता की मी सगळा काय करू शकतोय. तुम्ही कोणात राहावाक शिकला असास, परमेश्वरात राहणं शिकला असास. तुमका समजता या शेवटी झालेला काय असा. प्रेज द लॉर्ड. तुमचा विचार करणं बदललेला असा. हालेलुया. तुमका परमेश्वराची मोहब्बत काय समजलेली असा. समजला असा की तिने तुमका काय केलं नसा, योग्य बनवलं नसा. उठू आपल्या हातांका अन्य भाषेत प्रार्थना. बहुत जाखा बहुत शराली देबेरी बहुत जाका मांद्रा L'intre che bosciati lima Rang ragazali alaga bantele ralaba Lantuli alibasita la kadare rala Rindele rali rali alababa Runtele rindala ratili alaba Runtili ontele rantele atala Ratili, ratili, ratili alaba Londale, londele, lirala zatele Lantili, lantala, lindolo lerele Lashati, 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 larala
लिंदेले 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 लिंदाली शांदेले लांदोलो लांदला लातिली यालला लुशते लारला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, जर तुम्ही पहिल्यांदा इला असास, तुम्ही चांगल्या जागेवर इला असा ना तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता जर तुम्ही पहिल्यांदा इलास. आणि मी इच्छितोय की जर तुम्ही अंधकाराच्या वशमध्ये होतास तर आज हे रेवा एक छोटीशी प्रार्थना करूची असा माझ्यासोबत. आणि तुम्ही ते योग्य ते ग्रहण करतालास, ते प्रेमाक अनुभवू शकतास. परमेश्वर तुमच्यावरती करता करू इच्छितास प्रार्थना. डोळे बंद करा आणि जर मी सांगतोय माझ्या मागसून आपल्या तोंडान बोला. आपल्या हृदयात विश्वास करून डोळे बंद करा, जेणेकरून तुमचा ध्यान अकडे तकडे नाही जाऊचा. बोला, हे प्रिय पिता, मी तुमच्याकडे येतोय. तुझ्या नावात मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात, की तो म्हाका वाचवसाठी क्रुसावरती मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केले. तो कायमसाठी जिवंत. मी आज येशूक बोलतोय माझ्या जीवनात माझो प्रभू होसाठी, माझो स्वामी होसाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. मी वाचला असय, आजपासून मी परमेश्वराची संतान असय आणि मी आपले आप परमेश्वराचे ग्रहण करतोय येशूच्या नावात. आमेन. टाळी वाजवू शकता त्यांच्या. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. ह्यो वेळ असा आपली भेट, आपले दशमांश आणि काय करूचा पार्टनरशिप देऊचा. थँक्यू. गॉड ब्लेस. आपली हेल्प करताना वाजवू शकतो आपण. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेनी बनवल्यानंका तो असा आमचो आधार, जेनी वाचवल्यानंका तो असा आमचो उद्धार. तेची हो जय जय हो आराधना, तो असा सर्वांचो प्रधान. तेची हो जय जय हो आराधना, तो असा सर्वांचो प्रधान. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. आपल्या पूर्ण तना मनानं प्रभूची महिमा करू, तो असा शिफा आणि उजाड, तेची
तेची प्रशंसा करू. तो हा जगाचा वाली आणि तारणहार, तेची असो जय जय सदा. तो हा जगाचा वाली आणि तारणहार, तेची असो जय जय सदा. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. आणि आव्हान देऊ. आणि आव्हान देऊ. प्रार्थना करतो, आपल्या हातांक धन्यवाद देतो परमेश्वरा, आमच्यावरती एवढा करूसाठी धन्यवाद. आमका ह्यो अनुग्रह की आमची भेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू. जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं आम्ही ग्रहण करतो. विन ओक इज ऑफरिंग विथ दी मल्टिप्लिकेशन. आम्ही या भेटांवरती मल्टिप्लिकेशनच्या आशंका बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. जेवढ्याने दिलं असा त्यांची योग्यता वाढत जाता असा, आणि ते नाही जेव देऊ शकले होते त्याच्याकडे योग्यता येता असा, त्या प्रेमाची समज येता असा. या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. तर जोरात टाळी वाजवू शकतास येशूसाठी. अनाउन्समेंट असा, आणि आपण आपण अनुग्रह ग्रहण केलं नाही केलं, पूर्ण आपण अनुग्रह ऐकावतं तर आपण अनुग्रह ग्रहण पण करी होतो. आणि हो वेळ असा की आपण अनुग्रहाक वापरू होयो. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी असत ज्या आपल्या करूच्या असत आणि प्रत्येकाक करूच्या असत. बाजूच्याक सांग प्रत्येकाक करूच्या असत. स्वतःक वेगळा नको बघू. बरोबर असा. तुम्ही पण चर्च असास, मी पण चर्च असोय. आणि चर्चला सांगता ह्याच पुरेसा असा. बाकी तर चर्चला स्वतःच करू गोया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चर्च असास तर तुमका माहीत असा गोया काय करूचा असा. तरी पण मी सांगतोय बरोबर असा ना, कारण म्हणा की मी मोठो चर्च असोय आणि मला जास्त सांगितलं गेला असा. पण तुम्ही काय असास आपल्या बढुत्रीकडे अग्रेसर असास. प्रेज द लॉर्ड. एक दिवस तर सगळीच मुलं होती तर वाढत गेलास. तर मी तुमच्या आधी समजलंय, तुम्ही पण समजतास. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी. सगळ्यात पहिला असा, ज्या आत्म्यांका आपण जिंकलं त्या आत्म्यांका आमका बनवून पण ठेवचा असा. मी तुमका सांगितलेलं फक्त आपण आत्म्यांका जिंकायचं पण नाही, तो त्यांना बनवून पण ठेवचा असा. या नाही की आपण चौथीपासून सोडवलं आणि चौथीसाठी परत ठेवलं. समजला काय? अरे नवऱ्याक सोडलं असतं परत नवरो खय आतलो चौथीकडे. तर त्यांना आपण सोडून दिलं आणि त्यांना आपण हे बनवून नाही ठेवलं तर ते परत खय जातले अंधकाराच्या राज्यात. कारण त्यांचं अजून पण प्रेम तर थयच असा. चर क्रिकेट एकमेकांच्या लग्नात डिंचिका आता अजून पण त्यांचा या थोडंच असं की जगात चालले म्हणून जग त्यांच्या आत्मसून निघान गेला असा. किती जणांका माझा गोष्ट समाज दोन आहेत ना पावला. आपण त्यांना जगातून काढलं पण ह्यांच्या आतमधले जग आतमध्ये अजून असा ना, अजून पण डिंचिका हा यांच्या आतमध्ये ह्यांचे जाऊचे पूर्ण चान्सेस असत. ह्यांका आमका हय काय करूचं असं पकडून ठेवचं असा. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासोबत आम्ही ह्याच केलं ना, नाही केलं पण डिंग तुम्ही बनवून निघान असाच. नाही बाबा बंद केलं. तुमका पकडून ठेवलं आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आत्म्यांका फक्त जिंकाचा नाही, ह्यांका काय करूचा असा बनवून ठेवचा असा. त्यांचं फॉलोअप करूचो असा, त्यांच्यासाठी प्रार्थना करूची असा. पुढचा असा पास्टांसोबत आपण पार्टनरशिप पण करतो. प्रत्येक सेलचा टार्गेट असा 31 मार्चपर्यंत 6,000 रुपये देणं. ती देणं तर तुमचं सेल लीडर जर बोलतात तर त्याच्याबरोबर सपोर्ट करा. प्रत्येक सेलचो ह्या नाही की प्रत्येक सेल लीडरचो, तर प्रत्येक सेल मोठो पैसो असा जरा मोठा असा अजिबात नाही. वी आर ग्रोन अप. वाढला असं आमका माहीत असा की त्या गोष्टींमध्ये काय लागता पैसो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याका देवचो अनुग्रह आमच्याकडे असा. बोला आमेन.
बरोबर असा. तर प्रत्येक सेल काय देतात 6,031 मार्चपर्यंत. दुसरा आमचा अजून एक मोठा प्रोजेक्ट असा, तो असा आम्ही 31 मार्चपर्यंत काही करतलो रॅपसोडी सोबत. कोणासोबत? मोठा काम करतलो. आणि ता असा की जर मी तुमका नंतर मी तुमका तुमचो रोल सांग. प्रेज द लॉर्ड. समजतलं फिगर आहे का तुम्ही गप्प अशात बोलतात हे हा विसरान जा. तुम्ही आपला काम बघा. काय बघा? तुम्ही काय करू शकतास. आता काय मोठा काम असं तुम्ही स्वतःचा रोल बघा ना. मग काय करूचा असं तर तुमका काय करूचा असं. आपण गेल्या महिन्यात प्रत्येक सेलने 100 एपिसोड वाढ. आता आपण काय करतलो अनुग्रह वाढवतलो असं. अनुग्रह जास्त वापरतलो असं. पुढच्या 3 महिन्यात मार्च एप्रिल आणि मे आतापासून सुरू होऊन मार्च एप्रिल आणि मे आतापर्यंत आपण एका सेलच्या प्रकारे काय केलं 100 एपिसोड विकत घेतलं आणि वाटलं एका सेल सारख्या. कोणासारख्या? आता 3 महिन्यात प्रत्येक माणूस काय करतलो असा 200 एपिसोड विकत घेऊन वाटतलो असा. कठीण असा त्याने तुमका योग्य बनवलं नसा. काय बनवलं नसा? योग्य बनवलं नसा. तर नको विचार हो मी मुलगो असं. तुम्ही आपल्या आतमध्ये काम करणार परमेश्वराची योग्यता बघितला. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर काय करतलो आपण 200 रॅपसोडी. पण ह्यावेळी रॅपसोडीचं थोडंसं रेट पण वेगळं असा. तो 50 रुपये असा. किती असा? म्हणजे किती देता एक माणूस 10,000. मोठी गोष्ट असा 3 महिन्यात. कितीमध्ये? 3 महिन्यामध्ये एक माणूस किती देता? 10. तर ना असा ना योग्यता वाढलेली असा. प्रेज द लॉर्ड. योग्यतापासून वाढता. सो दॅट्स द टार्गेट. मग कसा शोधतो? असे 5,000 लोक. तर आमका 5,000 पार्टनर होय असत जे काय करतात 200 रॅपसोडी विकत घेऊन वाटतं असत. आणि 5,000 × 200 किती झाले? 10 लाख. किती झाले? 10 लाख. ध्यानात ठेवा जेव्हा आपण ह्या करतलो भारताचे मालक पण आपणच असतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर असा. तर तयार असास सगळं करूसाठी की जर सेलमध्ये जावा जे सेल लीडर तुमका अजून सांगतले आपण ह्या कामाक करतो. वेळाचा आपण उभे राहू. परमेश्वराचं धन्यवाद सांगा. परमेश्वर वाद देते तुमच्या मुलांनी वाढलेलं अनुग्रह काम करता येशू नावात. त्यांनी ऐकलं त्यांची करण्याची योग्यता यांच्या आतमध्ये असं येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही या चर्चपासून पूर्ण विश्वातागत पोहोचतो येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्याद्वारे लाखो आत्मा येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हे अरबो रुपयांबरोबर आपली पार्टनरशिप करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हे आपल्या आतमध्ये तुमची काम करणारी योग्यता बघू शकतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपितेचा प्रेम येशू ख्रिस्ताचो अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या वांगडा कायमसाठी पानांतर होतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा कायम माझ्या जीवनात निवास करतली आणि मी कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करत राहतलोय येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद करा. वचन काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.